नो पार्किंगमध्ये वाहन पार्क केल्यावर संबंधित गाडी मालकाला ई चलनद्वारे त्याच्यावर कारवाई होणार आहे। यापूर्वी दंडात्मक रक्कम रोख भरायला लागायची, आता मात्र वाहन चालकांवर जी कारवाई होईल डायरेक्ट आरटीओकडे ह्या दंडाच्या रकमेची नोंद होईल। वाहन विक्री करताना किंवा वाहनाचा विमा चेंज ओव्हर करताना ही रक्कम भरल्याशिवाय कोणताही व्यवहार होणार नाही। ही नवीन पद्धतीची अंमलबजावणी आजपासून याबाबतची अंमलबजावणी पुणे ग्रामीण पोलिसांनी आजपासून सुरू केली आहे। याविषयी नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील काय म्हणालेत ऐकूयात। ब्युरो रिपोर्ट विंगर टाइम्स। यामध्ये पुणे ग्रामीण पोलीस दलात आजपासून ई चालानद्वारे ट्रॅफिकचे सर्व कारवाई होतील। त्यामध्ये एक ऑनलाईन काम करणारी मशीन आहे। त्या मशीनमध्ये सर्व ट्रॅफिकची कलमं वगैरे आहे आणि समजा एखादी ट्रॅफिकची केस करायची असेल तर त्यामध्ये आपण पहिली पावती पुस्तकाद्वारे आपण देत होतो, ती बंद होऊन आता आधुनिक पद्धतीने आपण कारवाई करत आहोत। त्यामध्ये बऱ्यापैकी पोलिसांचा पण ताण कमी होणार आहे, वादावादी प्रकार जे होत होते ते पण कमी होणार आहे। कारण एखाद्याने समजा कारवाई करत असेल, एखाद्याने दंड भरायचं जर नाकारलं तरीसुद्धा आपण त्या दंड त्याच्या गाडीवरती जमा होणार आहे आणि इतरत्र कुठेही समजा ती गाडी पकडली तर तो दंड तिथं त्याला द्यावा लागेल। किंवा समजा गाडी विकायची असेल किंवा गाडीचं इन्शुरन्स भरायचं असेल त्यावेळेला हा दंड भरल्याशिवाय पुढची कारवाई होणार नाही। त्यामुळं मी यातर्फे पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण आपल्या गाड्या नो पार्किंगच्या झोनमध्ये लावू नका किंवा अवैध पद्धतीने आपण गाड्या चालवू नका किंवा जे काही कायदेशीर करावं जेणेकरून नागरिकांनाही त्रास होणार नाही आणि पोलीस दलाचंही काम सोयीस्कर होईल। सर, जी रक्कम त्यांना आपण पेनल्टी करणार आहे ती रिकवर कशी करणार? ती रक्कम आपण कॅशद्वारे पण घेतो आहे, नंतर त्यांचे ATMद्वारे पण घेतो आहे आपण। आणि समजा त्याच्याकडे रक्कम नसेल तर ती रक्कम त्याच्या गाडीवरती जमा होईल आणि पुढे एखाद्या वेळ कधी पकडलं किंवा तर ती रक्कम तू नंतरसुद्धा देऊ शकतो। म्हणजे RTO कार्यालयामध्ये जर ते गाडी ट्रान्सफर करायला गेले किंवा इन्शुरन्स काढायला गेले तर ती रक्कम येणार, त्या रकमेचा तपशील कसा कळणार मग? त्याच्यावरती ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळं RTOकडे सगळी त्या गाडीवरती जमा असणार आहे। मग आज आपण जी
ही ऑनलाईन पद्धत सुरू केलेली आहे. किती वाहनांवर कारवाई केली आणि किती दंड आकारला गेला आहे? आजच सुरुवात केलेली आहे. त्यामुळं दररोजच्या आमच्या कारवाया तशा 20-25 कारवाया असतातच आणि मला वाटतं या कार्यप्रणालीमुळे कारवाईचं प्रमाण वाढेल. पण माझी नागरिकांना एवढंच आव्हान आहे की आपण शिस्तबद्ध पद्धतीने ट्रॅफिकच्या नियमाचं पालन करावं, जेणेकरून नागरिकांना पण त्रास होणार नाही आणि पोलीस दलाचं काम पण हलकं होईल.